बेला किती मधुर गोड लागतात. आमेन. माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात आणि ती माझ्या तोंडाला मधापेक्षा गोड लागतात. म्हणा गोड लागतात. तर किती लोकांना रोज देवाचं वचन वाचायला आवडतं. फार महत्वाचं. हात वर करा आणि प्रभूला सांगा, माझ्या जिभेला तुझं वचन फार गोड लागतं. त्याचा गोडवा जो वाचतो त्याला समजतो, अनुभव येतो. आमेन. खात्री पडते की देवाच्या वचनामध्ये किती गोडवा आहे. जेवढा गोडवा आपल्या जिभेला देवाच्या वचनातून मिळेल, तेवढा कडवटपणा आपल्या हृदयातून बाहेर निघेल. आमेन. नवीन वर्षात तुम्ही आणि हा निर्णय घ्यायचा आहे की देवाचं वचन मी माझ्या जिभेने वाचत राहील, वाचत राहील, वाचत राहील. वाचता येत नसेल तर प्रभूकडे मी प्रार्थना करत राहील, देवानं पवित्र शास्त्र मला वाचण्यासाठी मदत करावी. म्हणा आमेन. तोपर्यंत देवाचं वचन ऐकत राहा. ऐकण्याच्या द्वारे तुम्ही आणि आपल्या अंतःकरणात देवाचं वचन घ्या आणि ते जिभेच्या वाट तुम्ही आणि मी कबूल करा. आमेन. जेवढं तुम्ही आणि देवाचं वचन आपल्या जिभेवरती घेणार आहे, म्हणजे जीभ बाहेर काढायची नाही अशी. देवाचं वचन येऊ द्या, देवाचं वचन येऊ द्या, अशी जीभ बाहेर काढायची नाही. ते वाचायचं. त्या जिभेला गोडवा लागला पाहिजे, त्या जिभेला छंद लागला पाहिजे, त्या जिभेला आवड लागली पाहिजे परमेश्वराचं वचन वाचण्यासाठी. आमेन. म्हणून या ठिकाणी दावीद राजा देखील तुम्हाला आणि मला या ठिकाणी या वचनामध्ये सांगत आहे की देवाचे वचन हे शुद्ध आहे. कसं आहे? जसं सोनं जसं शुद्ध आहे, पण सोन्यामध्ये देखील मिसळ केली जाते, भेसळ केली जाते. बरोबर आहे. कितीतरी लोक फसवले जातात सोनं घेताना देखील या जगामध्ये. आणि मग कुठली तरी बाई, कुठला तरी बाबा दुसऱ्या दुकानात तुम्हाला आणि मला घेऊन जातो, त्यावेळेस तुम्ही आम्ही चेक करतो तर ते सांगतात त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे सोनं, हे त्याच्यामध्ये धातू मिक्स केलेला आहे.